परिस्थिती अवघड नसेल, निश्चित अवघड असेल, परंतु जे पाण्याला घाबरतात, ज्या परिस्थितीला घाबरतात, परंतु देवाचा भय धरत नाही, त्यांच्यासाठी येणारे दिवस खूप कठीण आहे. ते तुम्हा आणि माझ्यासाठी खूप कठीण आहे. परंतु जे या गोष्टीपेक्षा देवाचं भय आपल्या जीवनात बाळगतात ते प्रभूमध्ये सुरक्षित राहतात. प्रेज द लॉर्ड. हे देह आहे, हा देश नाश होणार, माती आहे, मातीला जाऊन मिळणार, परंतु जो आत्मा आहे त्याला मरण नाही. कोणत्याच आत्माला मरण नाही, विश्वासणाऱ्याला देखील नाही आणि अविश्वासणाऱ्याला नाही, परंतु विश्वासणाऱ्याचा आत्मा जो आहे तो येशूच्या हातात सुरक्षित आता पण आहे, पुढे पण राहणार. प्रेज द लॉर्ड. आणि जे अविश्वासणारे आहे, जे दुष्ट आहे, ते देवाच्या हातात न असल्या कारणाने ते सैतानाच्या हातात सुरक्षित आहे. सैतान कुठे जाणार आहे? अग्नीमध्ये, आणि सैतानाबरोबर ते लोकही अग्नीत जाणार आहे. आणि त्यामुळे आता जे पुढचे 4 ते 5 संदेश आहे ते मी फेलोशिप किंवा सहभागितेवर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. की मंदिरात काय यायला पाहिजे. भरती पाळक साहेब याच्यासाठी 5 संदेश, एवढं काय आहे त्याच्यामध्ये? यस, ह्याच्यामध्ये बहुत काही आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो की काय आहे, तर हे रहस्य जाणून घेणं आणि त्या रहस्याकडे आपण वळणं अतिशय गरजेचं आहे. 4 ते 5 संदेशामध्ये मी संपवण्याचा प्रयत्न करीन. तर ते 4 ते 5 आजच होतील का? नाही, कधी कधी ते अर्धाही नाही होत मला, परंतु हरकत नाही. मी परत एक बार आपल्याला ह्या गोष्टीकडे घेऊ इच्छितो, नेऊ इच्छितो. आज थोडे शास्त्रपाठ जास्त असतील तेव्हा पवित्र शास्त्र आपल्या हातामध्ये ठेवा, कारण की मंदिरामध्ये काय यावं, मंदिरामध्ये काय येऊ नये, मंदिरामध्ये काय मिळतं, मंदिरामध्ये काय मिळत नाही, मंदिरामध्ये कोणत्या गोष्टी देवाने ठेवलेल्या आहे, कोणत्या गोष्टी आम्हाला मंदिरापासून मिळत नाही, या सगळ्या गोष्टी हे मी माझ्या मनाचं नाही सांगणार, तर पवित्र शास्त्रातून आपण पडताळून बघा. कारण की वचन असं सांगतात की पहिली मंडळी काय करायची, वचन ऐकायची, घरी जाऊन त्या वचनाचा पडताळा करायची की खरोखर हे पवित्र शास्त्रामध्ये किंवा देवाने सांगितलंय किंवा नाही सांगितलं. त्यामुळे तुम्ही आणि मी ही बाब जाणून घ्या की तुम्हाला आणि मला पवित्र शास्त्रातून त्याचं पडताळणं करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणतो पाळक साहेब तुम्ही खरंच बोलतात, तुम्ही काही खोटं वाचणार नाही ते, परंतु ही बाब खरी आहे की प्रत्येक पवित्र शास्त्राचं वचन बसलेले आणि ऑनलाईन सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. एकच वचन, व्यक्ती अनेक आहे, परंतु अनेक लोकांसाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारे टच करतं. त्यामुळे हे समजू नका की पाळक साहेबांनी जे वचन सांगितलं ते सगळ्यांसाठी सामूहिकरित्या सांगतो, परंतु तेच वचन तुमच्यासाठी काही वेगळं आशीर्वाद किंवा वेगळा बोध किंवा वेगळं स्पष्टीकरण घेऊन येऊ शकतं. आणि यासाठी ही बाब महत्वाची की पाळक साहेबांनी सांगितलं तर खरं, परंतु त्या सगळ्या लोकांसाठी होतं, ते कदाचित ऑनलाईनच्या लोकांसाठी, माझ्यासाठी काय, आणि ते माझ्यासाठी काय आहे याकडे आज आपण जात असताना आपण पहिला शास्त्रपाठ उघडूया. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि यामध्ये 5वं वचन. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 5वं वचन, जे आज आपण प्रभू वचनाच्या मेजापाशी जाणार आहोत आणि त्याकडे आपण जात असताना काही देवाने शिकवलेल्या वचनाकडे आपण दृष्टी लावूया. वाच. आपण तसे पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर, प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. रिपीट करतो की पुष्कळ जण आपण आहोत. आज मंडळीमध्ये पुष्कळ जण आहे, जगामध्ये देखील पुष्कळ जण आहे, परंतु त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की ह्याबद्दल की जरी आपण पुष्कळ जण असतो पण ख्रिस्तामध्ये एक शरीर आहोत. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण बघितलं तर शरीर कोण आहे? ख्रिस्त आहे. आणि तुम्ही आणि मी काय आहोत? त्याचे अवयव आहोत. तुम्ही आणि मी काय आहे? अवयव आहोत. आणि ही बाब आणि ही गोष्ट आम्हाला सगळ्यात पहिले शिकून घ्यायला पाहिजे. जगामध्ये कोणताच धर्म असा सांगत नाही की देवाचे अवयव किंवा देवाचे पार्ट लोक आहे, देवाचे भक्त आहे, देवाचे शिष्य आहे, देवाला अनुसरणारे जे आहे फॉलोवर्स आहे, परंतु कुठेच असं नाही की तो देव आहे आणि देवाचे हात आणि पाय आणि डोळे मनुष्य किंवा त्याचे भक्त आहे. कुठे असं तुम्हाला आढळलं, वाचलं कधी? नाही. हे ख्रिस्तामध्येच तुम्हाला आणि मला वाचायला मिळतं. आणि यामुळे तुमचं आणि माझं कनेक्शन जे जगातल्या इतर धर्मीयपेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे.
आणि हे तुम्हाला आणि मला कळणं अतिशय गरजेचं आहे की वेगवेगळे धर्मस्थळ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे उपासना स्थळ आहे, तिथे विविध लोक उपासना करतात, भक्ती करतात आणि ते चांगलं काम करतात. ते त्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच चांगलं आहे. परंतु आमच्यासाठी ही उपासनाचं स्थळ नुसतं उपासना स्थळ नाही, तर त्यापेक्षा पण काहीतरी वेगळे. जोपर्यंत तुम्हाला आणि मला या मंदिराच्या बद्दल ही बाब कळत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. तोपर्यंत याला काही अर्थ नाही. आज आपण बघतो, सगळ्यांना माहिती आहे की ह्या मंदिरामध्ये कोणाची उपस्थिती आहे? कोणाची उपस्थिती आहे? है ना? देवाची उपस्थिती आहे, येशूची उपस्थिती आहे आणि काही भक्तांची देखील उपस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. देव इथे हजर आहे आणि देवाचे अवयव इथे हजर आहे. परंतु काही अवयव हजर नाही, काही अवयव हजर नाही. आपण आपल्या घरात निघत असताना आपले डोळे घरात सोडून येतो का? किंवा आपले पाय घरामध्ये, एक पाय आणला आणि एक पाय घरी सोडून आलो, असं होतं का? नाही. आपण अर्धे कपडे घातले ना अर्धे कपडे घरातच सोडून आला, असं होतं का? नाही. आणि जोपर्यंत सगळे पार्ट आपल्या बरोबर नाही, तोपर्यंत आपलं जीवन किंवा आपलं जे काय म्हणायला पाहिजे आयुष्य हे परफेक्ट नाहीये. ते परफेक्ट नाहीये. आपला डोळा फुटलेला आहे ना, आपण चर्च लेवन होणारच नाही. प्रियांनो, आज येशू हा मंदिरामध्ये असताना त्याचे काही अवयव मंदिरात येत नाही, मंदिरामध्ये हजर नाही. आणि याचा दुःख कोणाला होत? येशूला होत आहे. येशू तो म्हणतो, मी तुम्हाला माझ्या शरीराचे अवयव केलेले आहे. तुम्ही जे माझे हात आहात, तुम्ही माझे डोळे आहात, तुम्ही जे पाय आहात, परंतु ते माझ्या बरोबर जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही मंडळी जी येशू मध्ये आहे, ती मंडळी अपूर्ण आहे. कोणतीही मंडळी पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यासाठी प्रियांनो, वारंवार हे सांगितलेले गेले आहे की आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहात. आणि पुढे 4थ्या वचनामध्ये लिहिले, कारण जसे आपल्याला एक शरीर असून पुष्कळ अवयव आहे, तरी त्या सर्व अवयवाचे कार्य एक नाही. प्रेज द लॉर्ड. हात वेगळा जे काम करतो तो पाय नाही करणार, पाय जे करतो ते हात करू शकतो. डोळ्यासारखं पाय काम करू शकतो का? नाही. पायासारखं डोळा काम करू शकतो का? नाही. प्रत्येक अवयवाला वेगवेगळी ड्युटीज दिलेली आहे. आणि काही अवयव पाठ, जसं मी म्हटलं, घरी राहिलेले किंवा येतच नाही, कसं होईल? ती शरीर काम करू शकतं का? नाही होऊ शकत. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त, जोपर्यंत तुम्ही आणि मी सगळे मंदिरात येत नाही, देवाच्या सानिध्यात सहभागितेत येत नाही, तोपर्यंत त्याचं काम कधी देखील परफेक्ट होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. काही येशू काम करू शकत नाही का? येशू करू शकतो. येशू काम करू शकत नाही असं नाही. देवाला मर्यादा नाही, तो करू शकतो. तरी देखील तो तुमच्यावर, माझ्यावर प्रेम करतो आणि जगातली जबाबदारी त्याने तुम्हाला आणि मला दिली. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे तुम्ही आणि मला एवढा सन्मान जर देवाने दिलेला आहे, तर त्या सन्मानास पात्र, त्या सन्मानास योग्य आपल्याला आचरण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी काही लोक तपाळक साहेब काय नाही, मेंबरशिप आहे ना चर्चची, चर्च फंड देतो ना, बस झालं. आहे मेंबर आहे यादीमध्ये. बघा, आमचे आजोबा पण होते, आमचे मम्मी डॅडी पण होते, आम्ही पण होतो. 3 पिढ्याचा रेकॉर्ड बघा. प्रत्येक ख्रिसमसला मी असतो, प्रत्येक न्यू इयरला असतो, प्रत्येक फंक्शनला असतो. आमचे बाप्तिस्मे पण इथेच झाले, आमचे लग्न पण इथे झाले, आमच्या लेकरांचे, नातवंडांचे इथे निश्चितच प्रकारचं अर्पण देखील सगळं झालेलं आहे. संडे स्कूलला पण ते आम्ही कधीतरी आलेलो. पण नाही, हे पुरेसं नाहीये. हे मेंबरशिप आहे. आणि मेंबरशिप ही क्लबमध्ये असते, मेंबरशिप ही मंडळामध्ये असते, मेंबरशिप चर्चमध्ये नसते. मी रिपीट करतो. तुम्ही म्हणा, पाळायचं काय आम्हाला मेंबर म्हणून हाकलून द्यायचं का? नाही, ही मेंबरशिप नाहीये. हे मेंबर ज्या गोष्टी, हा जो शब्द आहे, सभासद हा जो शब्द आहे, तो येशूसाठी लागू पडत नाही. मला सांगू, माझा हात माझ्या शरीराचा सभासद आहे असं म्हटलं तर चालेल का? माझा हात ह्याचा सभासद आहे. त्याला कधी कधी वाटतं तो कधी कधी काम करेल, त्याला वाटतं तो कुठेतरी गायब होऊन जाईल. चालेल असं? नाही. हे जे इतर लोकांसाठी, ते संस्थेसाठी ती बाब लागू पडते, परंतु ख्रिस्ती लोकांसाठी ती बाब लागू पडत नाही. तुम्ही नुसते काहीतरी इव्हेंट्स करण्यासाठी, लग्नासाठी जर मेंबरशिप ठेवतात, किंवा सणासुदीला कुठेतरी सगळेजण म्हणतील, बाबा तुमचं ख्रिसमस घरातच कसं काय, सरा चर्चला जाऊया असं म्हणून, किंवा इथे आपण यायच्या सणाच्या दिवशी येऊन फोटो काढायचे ख्रिसमसला, वा 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 ख्रिस्ती मंडळी चर्च सजवलं, आमचे सुंदर सुंदर फोटो बघा. किती धार्मिक लोक आहे, सणाच्या दिवशी चर्चमध्ये येऊन इतके सुंदर सुंदर फोटो काढले, कारण की नवीन कपडे घातले.
नवीन कपडे घातले तर मग कुठून चर्च मधून दिसायला पाहिजे ना ते नवीन कपडे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळण्याचा प्रयत्न करून स्वतःला मंडळीचा सभासद म्हणून किंवा येशूचा अवयव म्हणून घेण्याचा एक धाडस करतो, ते चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. आणि त्यामुळे हा संदेश तुम्हाला आता लक्षात यायला लागेल की सभासदाच्या बद्दल एक आणखीन रहस्य गोष्ट तुमच्यासाठी आणि प्रत्येक ऑनलाईन लोकांसाठी देखील मी प्रकट करते. मग सभासद काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं, सभासदचा अर्थ आहे येशू हे शरीर आहे आणि आपण त्याचे काय आहोत? आपण त्याचे काय आहात? अवयव आहात. आणि ते शरीर अवयवाच्या द्वारे कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. हा माझं पूर्ण जे शरीर आहे ते कार्य करण्यासाठी सक्षम नाही, त्याचे अवयव जे कार्य करतात त्याचा बेनिफिट शरीराला मिळतो. प्रेज द लॉर्ड. अवयव कार्य करणार नाही तर शरीर काही देखील करू शकत नाही. आणि यामुळे अनेक चर्च जे आहे, अनेक मंडळ आहे किंवा आपली मंडळी जी आहे ती पुरेपूर कार्य त्यामुळेच करू शकत नाही कारण की अवयव क्रियाशील नाही. महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल आणि त्याचप्रमाणे आपण म्हणतो क्वायर आणि इतर जे सगळे अवयव आहे ते जेव्हा कार्य करत नाही ती मंडळी झोपलेली मंडळी, ती निद्रिस्त मंडळी. वचन सांगतं निश्चितच प्रकटीकरणामध्ये की ते झोपी नाही, ते मेलेले आहे. आणि हे दिवसेंदिवस घडत चाललेलं आहे. मी मागच्या वेळेस पण सांगितलं, वारंवार सांगते की अनेक युरोपमध्ये चर्चमध्ये 300-300, 400 चर्च विकून टाकलेले आहे. का? कारण की मेंटेनन्स भरायकडे त्यांच्याकडे पैसे नाही, कारण की एक पण व्यक्ती चर्चला येतच नाही. सभासद हे मोठी यादी, लोक कोणीच नाही. पाळकपणे आता मी येऊन तरी काय करणार? हे लाईट बिल हे सगळं कोण भरणार? नाही भरता येत, विकून टाका चर्च. लोकांनी विकत घेतले आणि तिथे मॉल किंवा इतर धार्मिक स्थळ चर्च नाही. येशूला काय वाटत असेल याचा विचार. हे चर्च एका काळी जे पूर्ण भरलेलं असायचं, आज लोक येण्यात इंटरेस्टेड नाही. आणि ही जी गोष्ट आहे ती बायबलमध्ये लिहिलेली आहे की जसं जसं माझा आगमनाचा समय येईल लोकांमध्ये मला विश्वास आढळणार. विश्वासची कमतरता म्हणजे विश्वास लोकच कमी होत जाणार, कारण की लोकांना इतर सर्व काम आहे परंतु देव आणि देवाच्या संदर्भातली जबाबदारी पार पाडणं त्यांना आवडत नाही. आणि त्यामुळे मी जसं सुरुवातीला सांगितलं की ही इमारत नाही, ही आपली एक इमारत बिल्डिंग बांधली, आम्ही फार मोठं कर्तृत्व केलं. अनेक जण म्हणतात की पाळक साहेब आणखीन किती सुंदर बांधली. म्हटलं इमारत बांधण्यासाठी एक पाळक म्हणून मी इथे आलेलो नाही, मला मंडळी बांधण्यासाठी देवाने उभं केलं. प्रेज द लॉर्ड. या अशा विश्वासाने 10 मंडळ 10 चर्च उभे राहते, परंतु चर्च ही इमारत आहे आणि ती या जगातच राहून जाणार आहे. त्याच्यामध्ये वास्तव्य करणारी मंडळीची अवस्था काय आहे त्याच्यावर तुमचे कर्तृत्व, कार्य आणि सेवा अवलंबून आहे. प्रेज द लॉर्ड. इमारत बांधली म्हणजे काही काही विशेष घडलं असं नाही, कारण की ही इमारत दगडी इमारत आहे, मातीची इमारत आहे. झोपडीमध्ये राहा, कुठेही राहा, घरामध्ये प्रार्थना घ्या, परंतु त्याच्यामध्ये वास्तव्य करणारा जी मंडळी आहे ती येशूच्या अवयवाने, ती येशू बरोबर घेतले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब जाणून घ्या की इमारत या वस्तू हे निश्चितच देवाने दिलेली आहे, परंतु इमारत ही बाब देखील प्रगट करते की मी मंडळीवर किती प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या सर्व गरजा मी पुरवतो. प्रेज द लॉर्ड. यस. या मंडळीमध्ये येत असताना सुंदर असे फॅन आहे, लाईट आहे, सगळ्या प्रकारची सोय आहे, सगळं काही देवाने उत्तम दिलेलं आहे. आणि देव या मंदिराच्या वैभवाच्या द्वारे काय दाखवतो, जर तू विश्वास ठेवला तर असा आणि ह्याच्यापेक्षा उत्तम वैभव मी तुझ्या घरामध्ये देखील देईल. प्रेज द लॉर्ड. प्रथम या घराचा वैभव आणि या घराचा सन्मान जे करतात त्यांच्या घरामध्ये देखील सन्मान आणि वैभव उतरून येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु जे या घराचा सन्मान आणि वैभवाबद्दल काहीच काळजी करत नाही तर ते त्यांच्या घरामध्ये देखील दुःखामध्ये, क्लेशामध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये आहे, कारण की ते देवाच्या वैभवासाठी निर्मित झालेले आहे, परंतु ते घराचंच वैभव वाढवण्यामध्ये गुंतलेले आहे. आणि घराचा वैभव वाढवण्यासाठी देवाने तुम्हाला या जगात रक्ताच्या खंडणी भरून विकत नाही घेतलेलं आहे. ह्याच्यासाठी विकत घेतलंय का नाही? देवाने आज प्रभोजनाच्या मेजापाशी आपण जात असताना हे लक्षात ठेवा, येशूने रक्त जे आहे त्या इमारतीसाठीच आणलं नाही, तर ही जी इमारत आहे ज्याला आपण शरीर म्हणतो त्याच्यामध्ये काय आहे? आत्मा. त्याच्यासाठी येशूने रक्त सांडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. संत पौल देखील म्हणतो की माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर. तो इमारतीत राहता, महालात राहता,
आणि स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. यस, मी हरवलेलो आहे, मी दूर गेलेलो आहे. देवा मला कळालेलं आहे की ह्या इमारती जे आहे ते एक दिवस यरुशलेमचं मंदिर आहे, एक दिवस उभं राहिलेलं आणि काही वर्षानंतर ते देखील गायब होईल. परंतु देव या यरुशलेमच्या मंदिरासाठी म्हणतो, लोकांनी या मंदिरास लुट्टारांची गुहा केलेली आहे. देवानेचं मंदिर, येशू स्वतःच त्याला म्हणतो लुटारांची गुहा, कारण की त्याला माहित आहे ही इमारत मुळे नाही तर इमारत मध्ये राहणारे नाही, सेवा करणारे लोक लुटारू आहेत. त्यामुळे देवाचं वैभव नष्ट होत चाल आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की जर देवाच्या मंदिराची तुम्हाला आणि मला आगमनाचा समय दिलेला आहे, तर तुम्हाला मला काय काय गोष्टी करायचं ते एक मनाने एक चित्ताने पहिले समजून घेणं गरजेचं. कारण की काही लोकांना असं वाटतं की आम्ही मंदिरामध्ये आम्ही टाळ्या वाजवल्या, गाण्या गायल्या, किंवा काही लोकांना असं वाटतं की आम्ही मंदिरात आलो आणि आम्ही बायबल वाचलं. काही लोकांना असं वाटतं की आम्ही प्रार्थना केली म्हणजे झालं उपासना. पाळक साहेब खूप बरं वाटलं, पाळक साहेब खूप शांती मिळाली. यस, हे मिळणार देवाच्या सानिध्यामध्ये शांती, परंतु ही सेवा पुरेपूर नाही. प्रेज द लॉर्ड. हे तर बेसिक आहे, ही तर सुरुवातीची प्रिलिमिनरी गोष्ट आहे जी तुम्हाला आणि प्रत्येकालाच करायला पाहिजे. रस्त्याने जाणारा एक दोन व्यक्ती जरी आणले ना, आपण इथे बसून घेतलं तर तोही टाळ्या वाजवेल, तोही काहीतरी गीत गाईल, तोही डोळे बंद करून हात जोडून रस्त्यावर उभं राहून प्रार्थना करेल. पण ह्याचा अर्थ नाही का तो काही स्वर्गामध्ये निघून जाणार आहे का? कारण की ह्या सगळ्या गोष्टी कोणी करणार? तुम्ही मी काय विशेष करता? या गोष्टी तर बेसिक आहे. हे तर तुमचा श्वास आहे, त्यामुळे तर तुम्ही जिवंत आहात, नाही तर तुम्ही तर मरूनच गेलेले होते. ही तर बेसिक गोष्ट आहे. परंतु जिवंत व्यक्ती नुसतं श्वासच घेत राहतो का? पैदा झाल्यापासून मरेपर्यंत एकच काम आहे, नुसतं श्वास घ्या, श्वास घ्या. श्वासच्या मुळे तुम्ही जिवंत आहात. ते शरीराने काम कधी करणार? की नुसतं श्वास घेण्यासाठी निर्माण केलेलं तुम्हाला? नाही ना, कोणाला श्वास घेण्यासाठी देवाने निर्माण केले? देवाने श्वासामुळे तुम्हाला दाखवले की हा जिवंत मनुष्य, ह्याचं लक्षण येते. श्वास म्हणजे जिवंत मनुष्याचं लक्षण. एखादा बुरला पाण्याच्या, त्याला बाहेर आल्यानंतर नाकाला हात लावून बघतात, तर हा चाललाय, श्वास चालला म्हणजे चान्सेस आहे, चान्सेस आहे. यस, आपल्यामध्ये थोडेसे आपण हे गाणे बिणे गाळतो तर थोडेसे चान्सेस आहे जिवंतपणाचे, परंतु हा जिवंतपणा नाही. कारण की जिवंत लोक जिवंत देवाची सेवा करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब तुम्ही जाणून घ्या की तुम्ही त्या देवाच्या ओजस, त्या देवाचे जे आहे ते झाड आहे येशू. प्रेज द लॉर्ड. ओजस, झाड येशू आहे आणि झाडाच्या फांद्या ज्या आहेत ते तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याची फांद्या आहोत. आणि वृक्ष कोण आहे? वेल कोण आहे? प्रभू येशू. आता मला सांगा की ते वेलामधून फांद्या जर काढून टाकल्या तर ते फांद्या काय करू शकतात का? फळ देऊ शकतात का? नाही. जर फांद्या उपटून टाकल्या, साधारण कधी त्याला फळ पण लागलेलं असेल, थोड्या दिवसानंतर फळ पण वाळून जाईल, सुकून जाईल, फांद्या पण सुकून जातील. आणि त्यामुळे तुमचं आणि माझं जे आध्यात्मिक जीवन आहे ते त्या वेलीशी जोडल्यामुळेच शक्य आहे. आणि ते जोडून ठेवण्याचं काम, ते टिकून ठेवण्याचं काम कोणाचं आहे? फांद्यांचं आहे, वेलाचं नाही. आणि प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जितक्या लवकर तुम्ही तुटलेली फांदी परत जोडाल तेवढे जगण्याची शक्यता जास्त आहे. बरोबर आहे? एखादी फांदी तुटली किंवा आपण त्याला म्हणतो क्राफ्टिंग करतात, ती परत तुम्ही जोडली तर परत एकदा हिरवं होऊ शकतं. परंतु खूप दिवस ती पडलेली आहे बाहेर आणि परत जोडायचा प्रयत्न केला तर जोडलं जाईल का? काही दिवस तुम्ही वेगळं राहा, परत ती आल्यानंतर तुम्हाला जर कनेक्ट केलं त्याच्याबरोबर तर ते तुम्ही परत जिवंत राहण्याची शक्यता निर्माण होऊन जाते किंवा होत आली तुम्ही. परंतु खूप दिवस बाहेर पडल्यानंतर तुम्ही परत या तर ते सुकलेली फांदी आहे, ती तुम्ही किती जोडायचा प्रयत्न करणार, जुडणार नाही. त्याचप्रमाणे मंदिराला जास्त दिवस तुम्ही दूर राहिले, येशूच्या सानिध्याच्या समक्षेपासून दूर राहिले आणि मला कधीतरी मी येईल आणि मी एकदम कनेक्ट होऊन जाईल येशू बरोबर, नाही होणार तसं, नाही होत तसं. माझा मोबाईल जो ह्या वायफाय बरोबर कनेक्ट आहे, काही दिवस जर मी त्याला कनेक्ट नाही केलं तर वायफाय पण त्याला एक्सेप्ट करत नाही. परत एकदा पासवर्ड टाका म्हणतो. बरोबर आहे, परत एकदा पासवर्ड टाका, कारण की काही दिवसानंतर तो पासवर्ड आणि ते जे ऍक्टिव्हेशन ते बंद होऊन जातं.
ते परत एक बार रिन्यू करावं लागतं. इवन आपण पासबुक जरी तिथे गेलं बँकमध्ये आणि ती पासबुक त्या मशीनमध्ये टाकल्यानंतर बँक म्हणतं 1.5-2 महिने जर तुम्ही केलं नाही तर परत एक बार तुम्हाला ते पासबुकचं एंट्री करून परत एक बार पासवर्ड टाका. आहे का अनुभव याचा? नाही होत ते. तर हे जर होऊ शकत नाही जगामध्ये, तर तुम्ही आणि मी खूप दिवस बाहेर राहिलो आणि मग आलो आणि मग तुम्ही देवावर लगेच कनेक्ट झाले, हे होऊ शकत नाही. लोक म्हणतात मी पळाचं आज खूप बरं वाटलो, 2-3 महिन्यानंतर मी चर्चला आले. यस, मंदिरामध्ये आनंदच आहे येशूचा. हे मंदिरामध्ये येशू आहे, येशूची शांतीच आहे. परंतु ह्याचा अर्थ नाही ते आनंद शांती मिळाली म्हणजे येशूच मिळाला तुम्हाला. अहो, कोणी व्यक्ती आला तर त्याला मिळतं, तर तुम्हाला मिळालं तर काय मोठी गोष्ट. कोणी मंदिरामध्ये आला, कधी बिचाराने येशूला ऐकलं नसेल, त्याला जरी बसला तर तो शांती आणि आनंद घेऊन जाईल. मग तुम्हाला मिळालं तर त्याच्यात काय नवं. पण लोक फार समाधान म्हणे पळाचं 2-3 महिन्यांतर खूप बरं वाटलं. आता मी 2-3 महिने आता काही येतच नाही त्या महिना 2 महिन्यामधून पण एवढा मिळून जातो आनंद. काय मग रोज रोज दुसरे काम नाही का पळाचं. तुम्हाला काय, तुम्ही रिकामे नुसतं येऊन संदेश जोडतात येते. नाही ना प्रियानो, तसं नाहीये. तर तुम्ही थोडंसं कनेक्ट झालेला आनंद शांती मिळाल, थोडंसं हवा चाललेला तुम्हाला बरं वाटलेलं आहे, ती झुळूप आहे हवाची. ते तुम्ही त्याच्याबरोबर जिवंत नाही, तुम्ही मेलेलेच आहात आपण. कारण की तुम्ही काहीच काम करत नाही. आणि त्यासाठी ही बाब जाणून घेणं गरजेचं आहे की तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. परवाच मी एक जेव्हा न्यूजपेपर वाचत होतो आणि ते धक्काधक बातमी मला कळाली की एक 14 वर्षाच्या मुलाने 13व्या मजल्यावर 13 फ्लोअरवरून उडी मारून आत्महत्या करून घेतली. आणि नंतर असं कळालं की तो एका विशेष प्रकारचे खेळ जो आहे त्याच्याशी तो जो होता, ज्याला ब्लू वेल म्हणतात, त्याच्या आहारी तो गेलेला होता. त्याचे वडील फॉरेन मध्ये काम करत होते, गल्फ कंट्रीमध्ये भरपूर पैसा कमवायचे. मम्मी पण म्हणायची आता घरामध्ये मी काय करणार, चला मी पण कामाला जाते. घरामध्ये चांगला 13 मजला म्हणजे मोठी इमारत, मोठ्या फ्लॅटमध्ये राहणारा एकुलता एक मुलगा. आजी आजोबा पण चांगले सुशिक्षित होते, परंतु ते आपले मोबाईल वगैरे त्यांच्या सगळ्या जगामध्ये बिझी होते. आणि मुलगा ऑनलाईन मधून शिकत होता. त्यामुळे मुलगा म्हणायचा मम्मी मी ऑनलाईन अभ्यास करतो. आणि तो आपल्या रूम मध्ये बसून तासन तास आपल्या लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर खेळत असे. आणि मम्मी डॅडी पण खुश होते. म्हणजे डॅडी तर बाहेरच होते, मम्मी तर कामाला जायचे, आजोबा आपले टीव्हीज बघत राहायचे. आणि त्यांना वाटायचं सगळं काही चांगलं चाललं, जय जोरात अभ्यास चाललाय मुलाचा. परंतु मुलगा कधी ब्लू वेल या एक खेळाच्या आहारी गेलं त्यांना कळालेलं नाही. एका नंतर एक टास्क असताना आपल्याला माहिती आहे शेवटला टास्क काय असतो की स्वतःचा जीवाचा संपून टाकणं, हा शेवटला टास्क असतो. आणि ते त्यांना कळालंच नाही. तो पुष्कळ गोष्टी डायरीमध्ये लिहित होता, परंतु कधी डायरी देखील त्याने उघडून बघितले नाही. आणि शेवटी त्यांनी म्हटलं मला शेवटला टास्क आहे की माझा जीव मला संपवायचा आहे. आणि त्यांनी उडी मारली आणि तो संपून गेला. आणि मग त्यांचे डोळे उघडले. हो प्रियानो, तुम्हाला आणि मला कळत नाही आपण केव्हा मुलांपासून, आम्ही कधी देवापासून या पैशाच्या मुळे, या संपत्तीमुळे, या नोकरीमुळे, या सुखसोयीमुळे डिस्कनेक्ट होऊन गेलेला आहे. आणि जेव्हा मग तुमचे आणि माझे डोळे उघडतात तेव्हा तुमच्या हातून मुलं निघून गेलेले असतात. तुमचा आत्मा, तुमचं शरीर, तुमचे विचार तुमच्यापासून कुठेतरी हिरावलेले जातात. तुम्हाला कळत नाही. हे स्लो पॉइझन सैतानाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये टाकून ठेवलेला आहे की पैसा कमव, धन कमव, करिअर कमव, या सगळ्या गोष्टी तू कर आणि त्याच्यानंतर तुला खूप मोठं काहीतरी सेफ किंवा सिक्युरिटी किंवा प्रगती लाभेल. आणि यासाठी ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे की तुम्ही आणि मी या सगळ्या गोष्टी कमवण्यासाठी कोणत्या पण चर्चचे सभासद झालेले नाही. तर तुम्ही आणि मी जे आहोत ते देवाच्या द्वारे निर्मित पण देवाच्या कनेक्शन मध्ये राहणारे लोक. प्लीज त्यांना जरा मदत करा. तुम्ही त्यांना नाही कळत तर आपण बघत आहात ना. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्ही आणि मी देवापासून केव्हा कट होतो ते आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं बहुत सगळं काही चांगलं चाललं, पैसा येतोय ना, मुलं शिकत आहे ना, नोकरी धंदा आपला चाललंय ना, गाडी विडी आपली फिरत आहे ना, काय आपल्याला अडचण नाही, सगळं बरोबर चाललं, देव आहे माझ्या बरोबर. मी काय बाळासाहेब घरी प्रार्थना करतो,
खूप चांगले तुम्ही संदेश देता, मोबाईलवर ऐकतो आणि चाललं आपलं सगळं काय हॅपी हॅपी आहे, काही नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम. येस, शैतान पण म्हणतोय बस अरे एवढी धार्मिकता बस झाली राव, जगामध्ये एवढं पण धार्मिक लोक नसतात, तू तर त्याच्यापेक्षा थोडं एक पाय पुढंच आहे, बायबल पण वाचतो तू, जेवणावर तर प्रार्थना करतो तू, तर हे पुष्कळ झालेलं. अमेरिका युरोपमध्ये ते पण करत नाही, तू तर त्याच्यापेक्षा धार्मिक आणि आपण खुश आहोत, समाधानी आहोत. मला सांगू द्या, ही बाब निश्चितच देवापासून तुम्ही डिस्कनेक्ट झालेले, तुम्हाला कळत नाही. मुलगा कधी आमिषात गेला, मुलगा कधी फसला, आता त्याचा परत येणं सोपं नाही, हे विसरून गेलेला आहे. आता मेलेला मुलगा परत मिळणं अशक्य आहे, मेलेला आत्मा परत आणणं कसे, तुटलेली फांदी आता ती परत जोडणं कठीण आहे. तुटलेली फांदी आता तुम्ही किती जोडली, त्याला आणून चिटकवलं, काही केलं तरी ती सुकलेली फांदी आहे, ती जिवंत या स्टेम बरोबर जोडलं जाणं कठीण आहे. आणि यासाठी ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की आम्हाला देवाबरोबर कनेक्ट होणं. काही लोक म्हणतात पाळक काही नाही, आता खूप अभ्यास आहे, 2-4-5 वर्ष ना बिलकुल सगळं काही सोडून नुसतं मी करिअर फोकस करतात ते लोक. काही लोक म्हणतात अहो आता लग्न झालं, विवाह झाला, मुलं बाळा सगळी जिम्मेदारी, ते मी सगळं पार करणार, ते झालं ना लगेच मी चर्चला ऍक्टिव्हेट होतो. काही जण म्हणतात नोकरी संपली, रिटायर झालं ना मग मी कामाला लागत. काही स्त्रिया म्हणतात सगळं खूप आता ह्या दिवसामध्ये गडबड चालली आहे, मग जेव्हा मला वेळ मिळेल ना मग मी चर्चला यायला सुरुवात करेल. हे सगळे ह्या गोष्टी आहे, मी मला मान्य आहे की आपल्या काहीतरी प्लॅनिंग असतील, काहीतरी जबाबदाऱ्या असतील, परंतु ह्या प्लॅनिंग आणि जबाबदाऱ्या जे आहे त्याच्यापेक्षा मोठा देव आहे. प्रेज द लॉर्ड. या जबाबदाऱ्या मी म्हणत ते सोडू नका. मार्था तू पुष्कळ गोष्टीबरोबर दगदग करते, परंतु मारियाने एक योग्य वाटा निवडून घेतला, तो तिच्यापासून हिरावून घेतला जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. तो योग्य वाटत तुम्ही आहात का हे रोज तपासणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही जगाच्या हिशोबाने स्वतःला समाधान देत असतील, जगाच्या हिशोबाने मी मेहनत करतो, कमवतो आणि खरोखर हे काय करायला नाही पाहिजे, निश्चितच करायला पाहिजे, परंतु तुमच्यासाठी माझ्याकडे आठवड्यातून, दिवसातून नाही सांगत, आठवड्यातून काही वेळ सुद्धा नाही देवासाठी, काही तास देखील देवासाठी नाही. आणि देवाकडून आपण मोठ्या मोठ्या मागण्या करतो, मागण्या तर एवढ्या मोठ्या आणि वेळ एवढा पण नाही. हो काय देव काय इतका लाचार आहे का? देव काय इतका गयाबीत आहे की काहीच त्याला नका देऊ, तुम्हाला एवढं आशीर्वादाची अपेक्षा, एवढा तुमचा विश्वास कसा काय दांडगा आहे हो? मलाच नवल वाटतं. काहीच नाही करायचं, देवाने एवढं द्यावं, एवढा विश्वास आहे तुमच्या, नाही देणार कसं काय देणार तो? आणि दिला तर तुम्ही काय घोडेमार कोणतं दिवे लावणार? अशा लोकांना जर देव सगळंच द्यायला लागला तर मग कोण जाणार आहे मंदिराला? रिकामं पडणार आहे चर्च, रिकामा चर्च पडणार. कारण की थोडस दिलं की लगेच देव ऐकून घेतो. अरे देव असं जर द्यायला लागला ते विश्वास लोक सगळ्यांचा नाश होऊन जाईल. खटपट करा देवासाठी, देवाच्या दानासाठी, कृपादानासाठी खटपट करा. आणि यासाठी रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये जो आपण उघडलेलाच आहे त्याच्यामध्ये वाचा काय लिहिलेलं आहे. मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी प्रत्येक जणाला ही गोष्ट सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा तुम्ही फार थोर आहात, तुम्ही फार ग्रेट आहात, असं तुमची योग्यता देवाला माहित आहे. त्याच्यापेक्षा स्वतःला थोर मानू नका. पुढे लिहिलेलं आहे यस, देवाने वाटून दिलेलं विश्वासा परिमाण म्हणजे वजन जे आहे, क्वांटिटी जी आहे, त्याच्या हिशोबाने मर्यादाने वागा. स्वतःला तुम्ही श्रेष्ठ समजू नका, मी खूप हे करतो, मी खूप ते करतो. देवासाठी तुम्ही आणि मी किती केलं तरी कमी आहे. कारण की देवाने आपलं रक्त आणि आपलं जीवन त्या वधस्तंभावर दिलं. प्रेज द लॉर्ड. तेवढं तर तुम्ही कोणी देतच नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या आणि मी कोणत्या तोंडाने देवाच्या समोर राहावा हा तर प्रश्न आहे. तो संपूर्ण जीवन देतो आणि मी जीवनाचा थोडासा वेळ सुद्धा देवाला देण्यासाठी तयार नाही. आणि मंदिराला येणं, मंदिराला आलो म्हणजे फार परत रिपीट करत आहे, मंदिराला आलं म्हणजे तुम्ही आणि मी धार्मिक नाही, तुम्ही आणि मी स्वर्गात गेलो असं समजू नये. कारण की मंदिरामध्ये आल्याच्या नंतर इथे लिहिलेले वेगवेगळे जे दान दिलेले त्यापैकी कानमान करायचे आहे, ते कामही करायचे आहे, काम करीलाच प्रतिफळ आहे. एवढंच माझ्या संदेश मालिकेमध्ये आपण काय ऐकलेलं आहे, सगळ्यांना नुसतं मंदिराला स्वर्गात जाता येणार नाही.
मंदिरामध्ये येणाऱ्या लोकांना देवाने कामगिरी म्हणून निवडलेलं आहे. बसलेला प्रत्येक व्यक्तीला जसं घरामध्ये कुटुंबामध्ये एक माता, एक पिता, एक मुलगा, एक आजी, एक आजोबा म्हणून जबाबदारी, मंदिरामध्ये काहीच नाही आम्हाला जबाबदारी असं समजू नये. ते काय आहे ते मी आता पुढे सांगणारच आहे. परंतु प्रियानो तीच जबाबदारीचा हिशोब देव घेणार. तो किती दिवस आला मंदिरात आपल्या आयुष्यात 60 वर्षामध्ये, ते देव कॅल्क्युलेट नाही करणार. त्या मंदिरामध्ये तू काय केलं ह्याचा हिशोब देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. उपस्थिती नाही, पण ऍबसेंटी वाल्यांचा तर प्रश्नच नाही तिथे. मी कधी कधी येतो पाळक साहेब, काय मेहरबानी नाही करत आहे आपण येत आहे, तुम्हाला सुख समाधान काही गोष्टी पाहिजे, परंतु मला सांगू दे येशू नाही आहे तुमच्यासाठी. कारण की येशू तुमच्या कामाचा हिशोब घेणार आहे. कधी कधी येणारे सीझनल लोक देवाला चालणार नाही, कारण की ते सांगतात माझी योग्यता खूप आहे, मी कधीतरी येणार, मी काहीतरी करणार, निघून जाणार. हे नाही चालणार. तुम्हाला जी ड्युटीज दिलेली आहे, जे जबाबदारी दिली, ते कशा प्रकारे पार पाडतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मत्ते 16:18 वचनामध्ये, मत्ते 16:18 मध्ये तो पेत्राला म्हणतो की पेत्र तू आहे, या खडकावर मी आपली मंडळी रचीन, याच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मंडळी ह्याच्यावर मी रचेन. या सेवकाच्या वर त्याने मंडळ्या रचलेला आहे. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर मंडळी रचलेली आहे आणि त्याचे तुम्ही अवयव आहात. प्रेज द लॉर्ड. पेत्राने आपलं जीवन वधस्तंभावर, येशूने आपलं जीवन वधस्तंभावर दिलेलं आहे. खडक येशू सारखा पेत्र वधस्तंभावर गेला, पण पेत्र काय म्हणतो, येशू सारखा मी मरण्याचा पात्र नाही, त्यामुळे माझं डोकं खाली आणि पाय वर जाऊ द्या. मरतो मी वधस्तंभावर, प्रेज द लॉर्ड, परंतु वधस्तंभावर मरण्यासारखा येशू सारखं मी पात्रतेचं नाही, त्यामुळे मला उलट टांगा. आणि त्याने उलट वधस्तंभावर मरण सहन केलेलं आहे. हो प्रियांनो, ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभाचं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण माझ्या स्मरणार्थ हे करा, माझं रक्त, माझं शरीर तुम्हासाठी मोडलं गेलेलं आहे, आणि ते मोडलं गेलेल्या शरीराचं तुम्ही काय प्रतिफळ देऊ शकतात? आम्ही काय करू शकत नाही, परंतु निदान माझा येशू माझ्या मंदिरात येतो, मी त्याला भेटण्यासाठी जात आहे एवढं म्हणून घरापासून आपण पाय बाहेर काढू शकतो. परंतु त्यासाठी तुमचे आणि माझे पाय बाहेर निघत नाही, कारण की तुमचे आणि माझे पाय संसारात जखडलेले आहे, घरातल्या मौज मजामध्ये जखडले, किंवा घराच्या दुःखामध्ये जखडलेले, घरातल्या समस्यामध्ये जखडलेले. तुमचे पाय जगातल्या सर्व गोष्टीसाठी रोज सकाळी निघतात आणि संध्याकाळी परत येतात, परंतु मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला 10 गोष्टी 10 विचार करावा लागतो. की पाऊस आला, पाणी आलं, प्रॉब्लेम आलं, हे झालं, ते झालं, मी मंदिरात, आजारी पडल्यावर लगेच पडतात मंदिरात, समस्या आल्या तर लगेच मंदिराकडे पळतात का? आता का मंदिर तुम्हाला आठवतं? काय देव नुसता समस्याचं उत्तर देण्यासाठी आले आहे का? त्याच्या समस्या ज्या आहेत ते समस्या आम्ही आहोत, कारण की आम्ही काम करत नाही, आणि त्यामुळे देव रडतो. आणि त्यासाठी प्रियांनो, आम्ही घेणारे नव्हे तर देणारे व्हावं ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आज अनेकदा मंदिरामध्ये मी बघतो, अनेक मंदिरामध्ये बघितलं जातं, वारंवार मला बोलावं लागतं, संदेश पूर्ण संपल्यानंतर मग अर्धे लोक येतात. आणि ही अवस्था ह्याच मंदिराची सर्वत्र वाढत चालली का? कारण की त्यांना घेण्यापेक्षा देण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. ते म्हणतात आता प्रार्थनेचा समय आला, माझ्या डोक्याला तेल लावतील, प्रार्थना करतील, सगळं करतील, त्याच्यासाठी मी मंदिरात जातो. हो नाही ना, हे चालणार नाही. येशूने आपल्या पित्याने आम्हासाठी पुत्र दिलेला आहे, त्याचप्रमाणे पुत्राने आपलं जीवन दिलेलं आहे. आम्ही घेणार का? देणार कधी? आणि यासाठी प्रियांनो, जे देणारे आहे त्यांचे हात देवाने भरलेले आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाने ताकद दिली, तुम्हाला बळ दिलेलं आहे, तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, आणि ते जर दिलेलं आहे तर ते आणखीन कसं वाढल, त्याच्यासाठी मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला घ्यायचं आहे, परंतु ते काय घ्यायचंय? ते हे की देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये येईल. मी आजारी असलो तरी नो प्रॉब्लेम, परंतु देवाने मला आरोग्य दान दिलं, मी लोकांसाठी प्रार्थना करून मी त्याला बरं करेन. प्रेज द लॉर्ड. होऊ दे माझं काय होईल, परंतु देवा मला येशू तू लाभलेला आहे, मी इतरांसाठी प्रार्थना करेन. हे बळ कुठे मिळतं? हे मंदिरामध्ये येऊन, मंदिरामध्ये बसून मिळतं, आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला झटावं लागणार. परंतु ज्यांना हे वाटतच नाही, ते म्हणतात नुसतं आम्ही घ्यायलाच येतो, तर मला सांगू द्या, तिथेच सगळं काही संपलेलं आहे. तुम्ही रोज जरी आलेला आहे तरी त्याचा लाभ मिळणार नाही. आणि त्यासाठी ही बाब जाणून घेणं बरोबर आहे की तुम्हाला आणि मला येशूने काहीतरी जबाबदारी दिलोय, आणि ही बाब महत्वाची की येशू कोण आहे? वर आहे, आणि मंडळी कोण आहे?
बोला, येशू कोण आहे? वर आहे. आणि मंडळी कोण आहे? वधू आहे. आणि वधू म्हणते की नाही नाही नाही, कधी कधी मी येऊन संसार करल, बाकीच्या दिवशी दुसरीकडे जाऊन संसार करते मी, चालेल का? नवरा ठेवल का घरामध्ये तुम्हाला? नवऱ्याला म्हटलं की नाही नाही नाही, आठवड्यातून काय 2-4 तास मी येऊन तुझ्याबरोबर संसार करते, बाकीचे दिवस दुसरे संसार करते, ठेवल वर तुम्हाला घरामध्ये? सांगा ना तुम्हाला, जगामध्ये तरी पटतं का ते? मी नाही म्हणत 24 तास इथेच राहा, पण ज्या समय मंदिराचा वेळ होतो तेव्हा येशू येतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मंडळीची वेळ येते, भेटायची वेळ येते, येशू अगोदर येऊन बसतो आणि वर वधू म्हणते नाही नाही नाही, तू बस, मी आपलं काम करते, दुसरेच काम. मार्था मार्था, तू जे काही करत आहे ती व्यर्थ दगदग करत आहे, मारियाने योग्य वाटा निवडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ती माझ्या चरणाची येऊन बसते. मार्था दुसरेच काम करत बसलेली आहे आणि कंप्लेंट पण करते. त्या मारियाला अक्कल आहे का? ती जाऊन चर्चमध्ये बसते. हो प्रियांनो, तुमच्या घरामध्ये कंप्लेंट होणार आहे, तुमच्या घरामध्ये लोक बडबड करणार आहे, काय येऊन जाऊन चर्च लावलंय, घरामध्ये सगळं पसारा पडलेलं, हे कोण करणार? प्रियांनो, ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, देव हे नाही म्हणत तुम्ही घरात पसारा करून मंदिरात या. लवकर उठा, सगळं आवरा आणि मंदिराला या. प्रेज द लॉर्ड. यस. आणि यासाठी ही वधू जी आहे ती वराला भेटण्यासाठी उत्सुक असते. ती खऱ्या अर्थाने वधू आहे. ती सदोदित तयार असते, त्या कुमारिकेसारखे असते की दिव्या तेपता ठेवून ती वाट बघत असते आणि तेल देखील आपल्या जवळ ठेवते, यासाठी की उशीर जरी झाला तरी माझ्या जीवनातलं तेल संपता कामा नये. प्रेज द लॉर्ड. कारण की ज्या समय वर येईल मी त्याच्याबरोबर जाईल. जे लोक गुरुवारी आणि रविवारी किंवा इतर दिवशी जी जबाबदारी दिली त्याच्यासाठी चर्चला येत नाही, येशू अचानक आल्यानंतर ते तर म्हणतील काय माहिती बाबा, ओ देवा, ख्रिसमसला ये, मी चर्चला बरोबर तुला भेटते, गुड फ्रायडेला ये, पहिले 2 शब्दांपर्यंत मी असल, 3ऱ्या शब्दापासून मी घरी निघून जाते, भूक मला गुडगुड गुडगुड पोटात होतं, म्हणून माझा उपवास पण ठेवता येत नाही. तेवढे हे असं जर ख्रिश्चन आहे आपण, तर मला सांगू द्या, देव तुम्हाला आणि मला वधू म्हणून अंतराळात कसं काय नेणार याच्याबद्दल आपण स्वतः एक डोक्यावर शांत डोक्याने विचार करा. नाही होणार. देव येतो आणि वधू हजर असते, त्याला आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. यस. त्याला आनंद होतो की माझी वधू मला भेटायला आलेली, आणि मग आशीर्वादाच्या द्वारे तो तिचा स्वीकार करतो, त्याचा स्वीकार करतो. परंतु वधू इंटरेस्टेड नाही, वरच त्याच्या मागे मागे फिरल. हे काही रोमिओ जुलियटचं इथे लव नाही चाललेलं आहे, इथे आत्मिक गोष्ट आहे. आणि वधू भुकेली तानेली आपल्या वराचा वाट बघते, हे अपेक्षित आहे. आणि ही तुमच्या आणि माझ्याकडून जेव्हा अपेक्षित असताना आम्हाला ती गोष्ट सिरियसली जाणून घ्यायला पाहिजे. प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 15 आणि 16 मध्ये मंडळीच्या बद्दल योहान काय म्हणतो बघा. 3रा अध्याय आणि वचन 15 आणि 16 मध्ये मंडळीबद्दल प्रकटीकरणामध्ये तुझी कृत्ये, येशू म्हणतो, त्याचा आत्मा म्हणतो की तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू काय आहे? शीत पण नाही आणि उष्ण पण नाही. यस. एक तर तू बाहेरच असता म्हणता मला देव घेणं चर्चची पण घेणं नाही, मला जायचं नाही, काय नाही, तुम्ही बघा तुमचं काय करा, ठीक आहे, ते चाललं असतं. तू उष्ण असताना मंदिरामध्ये नेहमी पेटलेलं असतं, ते तरी चाललं असतं, कारण की ते उत्तम आहे. परंतु तू कोमट आहे. तू काय आहे? कोमट आहे. वाटतं तेव्हा जातो, वाटतं तेव्हा जात नाही. वाटतं तेव्हा जातो आणि त्याद्वारे तो दाखवतो की मी ख्रिस्ती मंडळी चर्चचा किंवा XYZ चर्चचा सभासद आहे, आणि त्याद्वारे तो खूप स्वतःला समाधानी समजतो. यस, खूप चांगला आहे, मी धार्मिक आहे, मी चर्चला जाणार आहे, आणि अशा प्रकारे स्वतःला. परंतु तू कोमट आहे. आणि पुढे काय लिहिलं आहे? यस, उष्णशीत नाही, आणि त्यामुळे मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. वेळ आल्या ना, जसं उलटी करतात कुत्रे, उलटी करतात. आपण बघितलं, मांजर आणि कुत्रे काहीतरी गवत खातात आणि ते आल्यानंतर मग ओमेटिन करतात. का? कारण की त्याच्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड होत राहत, अपचन होतं. त्यामुळे ते काहीतरी खातात आणि उलटी स्वतःहून करतात.
आपण देखील ऍसिडिटी झाली तर तोंडात हात घालून उलट्या करतो का? कारण की आपलं पोट खराब झालेलं आहे. देवाचं पोट, देवाचं जीवन, देवाचं जे अस्तित्व तुमच्या आणि माझ्याबरोबर खराब झाल्यानंतर देव तुम्हाला पोटात ठेवणार नाही. तुमचे अपराध पोटात घालून ठेवणार नाही, तर तुम्हाला आणि मला ओकून देणार आहे. कारण की तुम्ही जरी मंडळी असले, परंतु तुमच्यामध्ये जे अपेक्षित उष्णता आहे, पेटलेली मंडळी पाहिजे, तसापणा नाही. तुम्ही कोमट आहे, मूड आहे तर चालते, मूड नाही तर चालतात. ह्या बाबाचे लोक तुम्ही आहात. आणि मला सांगू द्या, जगामध्ये ह्यामुळेच सांगितलेलं आहे की येशूचा मार्ग तो कसा आहे, अरुंद आहे, आणि त्याच्यावर चालणारे खूप थोडकेच लोक आहे. आणि त्यामुळे आता पहिला पॉइंट, मी काही पॉइंट घेणार आहे, त्याकडे आपण लक्ष द्या. मी पहिले पॉइंट तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट आहे की मंडळी किंवा चर्च फॅमिली ज्याला आपण म्हणतो, ती चर्च फॅमिली ही ख्रिस्ती भक्तजनाची ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याबद्दल मी एक की मंडळीमध्ये जाणारे जे लोक आहे ते विश्वासणारे भक्त म्हणून ओळखले जातात. दुसरी गोष्ट आहे की त्यापासून, मंडळीपासून किंवा मंडळीच्या जीवनापासून तुम्हाला एकटेपणापासून दूर गेल्यापासून मंडळीमध्ये जाण्याच्या द्वारे तुम्हाला काय होतं, एक मजबूती प्राप्त होते. तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही की मी एकटा पडलेलो, कारण की मंडळीमध्ये मला भाऊ बहीण भेटतात. प्रेज द लॉर्ड. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे की जशी तुम्हाला आणि मला मंडळीची गरज आहे किंवा येशूची गरज, तसं येशूला पण तुमची आणि माझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हे समजू नका की वन वे. जसं नवऱ्याला बायकोची गरज आहे, तसं बायकोला पण नवऱ्याची गरज आहे. त्याचप्रमाणे वर आणि वधू हे दोघांना एकमेकांना मिळून काम करण्यामुळे जसं आम्हाला येशूची गरज आहे, तसं येशूला पण तुमची आणि माझी गरज आहे. चौथा मुद्दा हा आहे की मंडळीमध्ये, जेव्हा फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये तुम्ही जातात, तेव्हा तुमचे आत्मिक स्नायू बळकट होतात, तुम्ही स्ट्रॉंग होतात. आत्मिकरित्या तुमचे जे बळकट स्नायू जे आहे ते मजबूत होतात. तुम्ही लेचेपेचे ख्रिस्ती राहत नाही. आणि पुढचा मुद्दा मी घेत असताना तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही त्याच्या मंडळीमध्ये येतात, तेव्हा तुम्ही त्याच्या कार्यामध्ये देखील सहभागी होतात. प्रेज द लॉर्ड. नुसते टाळ्या वाजून गीत गाऊन निघून जात नाही, तर एक वेगळ्या प्रकारची मिनिस्ट्री देव तुम्हाला देतो, ज्याला कृपादान शब्द वापरलेला आहे. त्याच्याद्वारे देव तुमचा उपयोग देखील करून देतो. कधी कधी येतात, त्यांचा काय उपयोग करून गेला, काय उपयोग करून घेणार. तुम्ही कधीतरी येतात, तुम्ही आलेच त्याबद्दल पाळक साहेब धन्यवाद म्हणतो, बाबा थँक्यू आले बाबा, काय आता तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही येतच जा बाबा चर्चला, तेच फार आभार आहे तुमचे, असं म्हणून पाळक साहेब सोडून देतात. आणि पुढचा मुद्दा जो आहे की जे मंडळीला येतात त्यांची पिछे हाट होत नाही, ते मागे फिरून पळणारे लोकांपैकी नाही, तर रोज आणि रोज पुढे 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 वाढत जातात. हे सगळे मुद्दे जे आहे ह्याच्यामध्ये कुठे आला का बायबल वाचा, प्रार्थना करा, चर्चमध्ये आलं का काही नाही. ते बेसिकच आहे, ते श्वास आहे, ते तर करायचंच आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये काय मुद्दे आहे, किती शक्य होईल आता मला माहित नाही, परंतु हे मुद्द्यांकडे आपण, पहिला मुद्दा जो आहे त्याकडे आपण जाऊया आणि त्याद्वारे प्रभू आम्हाला काय शिकवू इच्छितो त्याकडे आपले लक्ष लावूया. आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की मंडळीमध्ये गेल्यामुळे तुम्ही स्वतःला आणि जग तुम्हाला एक ख्रिस्ती भक्त म्हणून ओळखतो. की खरोखर रविवार म्हटला, जुन्या काळामध्ये चर्चमध्ये बेल असायची, की बेल वाजली की सगळे लोक काय करायचे, मंदिराकडे निघायचे, दारा खिडक्याला लावून, डोक्यावर पदर घेऊन, स्त्रिया हातामध्ये बायबल वगैरे घेऊन मंदिराकडे निघायचे. प्रेज द लॉर्ड. आज देखील आपण बघितलं, आपले हे मुस्लिम बांधव यांचा अजान झालं की लगेच सगळे लोक निघतात तिथे. यस, हे ओळख आहे, हे भक्तांची ओळख आहे की समय झाला की त्यांना इशारा मिळतो आणि इशारा मिळाला की ते लोक मंदिराकडे निघतात. हे भक्तजनाची ओळख आहे. हे सांगायची गरज नाही, लोक पण मारून घेतात, नाही आता ह्यांचा वेळ झाला की हे जाणार, परंतु ते जातच नाही. लोकच म्हणतात का आज रविवारी चर्चला गेले नाही, खूप काम होतं, खूप बिझी होतं, पुढच्या रविवारी जाऊ आम्ही. काही नाही, एकदम कॅज्युअल, काही जाऊ पुढच्या रविवारी जाऊ, गुरुवारी आज संध्याकाळी ते पाळक साहेब ते प्रार्थना वगैरे करतात, नाही काही नाही, माझी बायको गेली ना, ती घेऊन येईल, तेल वगैरे घेऊन येते, पाणी बिणी घेऊन येते, ते लावून गेल मी घरामध्ये. एवढं आपण कॅज्युअल आहे, बिलकुल कॅज्युअल आहे. आमच्या घरातला एक रिप्रेझेंटेटिव्ह गेलेला आहे, तसं लग्नामध्ये एक रिप्रेझेंट जातो, 51 रुपयाचं पाकिट देतो, निघून येतो, झालं सगळ्यांच्या घरून फिट. जाताना बाबा डबा घ्या, भरून द्या घरच्या लोकांसाठी.
ते बिचारे आले नाही, 51 रुपये दिले तर डबा पण पाहिजे, डबा घेऊन ते जातात घरी खायला. हे डबे बिबे घेऊन, तेल बिल घेऊन, पाणी बिनी घेऊन तुम्ही जाते, मी ह्याच्या विरोधात बिलकुल नाहीये. परंतु ते लोक अपाहिज आहेत का? त्यांना पाय नाही का? त्यांना चालता येत नाही का? त्यांना त्याच्यामध्ये आनंद नाही आहे का? अरे जर आनंद नाहीये तुम्हाला पहिलेच वाटतं, तर मग ते पाणी काय काम करणार? ते पाणी करणार तरी काय काम? हा, तुम्ही आजारी आहात, तुम्ही सिरियस आहात, तुमची कंडिशन खराब आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही जाऊन ते पाणी वगैरे दिलेलं ती वेगळी गोष्ट. पण तुम्ही सगळे धडधाकट आहात, तुम्ही म्हणता की पाणी आणून मी काय काय होणार आहे? त्यांनी पाणी नाही होणार, काहीच होणार नाही. कारण की तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये म्हणजे देवाच्या सानिध्याची इच्छाच नाहीये, हे पाणी तेल काय करणार आहे? तुम्ही कोणी किती प्रार्थना केली तरी काही होणार नाही. किती म्हटलं विश्वासाची, पण विश्वासाची प्रार्थनेसाठी देवाच्या जवळ तर या तुम्ही पहिले. आणि हे करायला तयार नाही. ठीक आहे, एकदा झालं, दोनदा झालं, वर्षानुवर्ष तेच चाललेलं आहे की घरातला 1 किंवा 2 व्यक्ती जात आहे आणि बाकीचे लोक घरी बसतात आणि ते म्हणतात की आता ह्या रविवारी मी गेलो, पुढच्या रविवारी मम्मी जाणार, त्याच्या पुढच्या रविवारी मुलं जाणार, असं आलटून पालटून पण काय लोक जात राहतात. पण काय तर म्हणतात जाऊ द्या, आपण सगळं एकदमच ख्रिसमसच्या दिवशी जाऊ, 10चं चर्च असताना 9लाच जाऊन बसू 1 तास अगोदर. म्हणजे कसं सगळं जे काही कॉम्पन्सेटर सगळे भरपाईचं आम्ही करून टाकू आयुष्यभराची. हे अशा प्रकारची वृत्तीचे लोक कर भक्त म्हटले जातील का? हा प्रश्न जग पण म्हणणार नाही तुम्हाला भक्त. आणि ही बाब लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला भक्त म्हणण्यासाठी काहीतरी गरज आहे. आणि यासाठी योहान कृशुभ वर्तमान 13वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये योहान काय म्हणतो बघूया. योहान 13:35 वाचा. तुमची एकमेकांवर प्रीती असली तर त्यावरून लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. बरोबर आहे, लिहिलं आहे ना, अंडरलाईन केलेलं आहे. एकमेकांवर प्रीती. आता इथे प्रीती कोणावर कोणाची आहे हा फार महत्वाचा. काही लोक प्रीतीमुळेच येतात चर्चमध्ये, फार आमचं प्रेम आहे, बघितलं नाही ना तर मग त्या चर्चला जावतच नाही. चांगली गोष्ट, प्रेम करा, प्रीती करा, परंतु प्रीतीमध्ये देव आणि पुत्र एक झालेले हवे. प्रेज द लॉर्ड. जसं माझा बाप सांगतो किंवा जे मला ते शिकवतो तेच मी तुम्हाला सांगतो. ज्याने मला बघितलं मला त्याने पित्याला बघितलं. म्हणजे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ऐक्य, त्रैक्य त्याला म्हणतो. बरोबर आहे. ज्या प्रकारे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ऐक्य आहे, तशी तुमची आणि माझी मंडळीमध्ये पण प्रीतीमध्ये ऐक्यता असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे तुमचं नातं जे आहे, मी वारंवार कितीतरी वेळेस सांगितलंय की जगातलं पती पत्नीचं नातं म्हणा, मुलाबाळांचं नातं आहे 60 ते 70 वर्ष टिकणार. परंतु मंडळीमधले जे तुमचे भाऊ बंधू आहे, जे विश्वासणारे, त्यांचं युगानुयुगाचं नातं आहे. प्रेज द लॉर्ड. हे नातं 50-60 वर्षाबद्दल संपून जाणार आहे. याचा अर्थ नाही की तुम्ही प्रीती करू नका. येशू म्हणतो जे दिसणाऱ्या लोकांना प्रीती नाही करतात, न दिसणार देवावर कसा प्रीती कराल? हे तर नातं येशूने तुम्हाला दिलेलं आहे. मुलं कोणी दिलेले? येशूने. नवरा कोणी दिलेला आहे? येशूने. बायको कोणी दिलेली? येशूने. त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे येशूची आज्ञा पालन तर हे आहे. परंतु कोणापेक्षा जास्त करत आहे? आम्ही देवापेक्षा घरच्याच लोकांवर प्रीती करत बसलो तर मग जे देणारा जो होता त्याचा काय? आपण घरावर आणि घरातल्या लोकांवर इतकी प्रीती करतो की घर सोडत नाही आपण, आणि मग आपण म्हणतो की मी देवावर प्रीती करतो. हे खोटं आहे, हे खोटं आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ही प्रीती तो दाखवते की तुम्ही माझे काय आहात? बोला, शिष्य आहात, शिष्य आहात, शिष्य आहात. तुम्ही मंडळीमध्ये भक्त आहात, त्याची ओळख आहे की देवाची प्रीती मला बोलवते, मी थांबणार नाही. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे माझा टाइम झालेला आहे. पाळक साहेब येऊ ना येऊ, पाळक साहेब तर येतातच, पाऊस पाणी काही असं लोक येऊ न येते येणारच. तरी पाळक साहेब मनुष्य आहे, अनेकदा मनुष्य चुकू शकतो, पण देव चुकवणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला पाऊस अडू शकतो का? देवाला वादळ अडू शकतं का? देवाला ऊन अडू शकतं का? नाही, कोणतीच गोष्ट अडू नाही. देव येणारच. कदाचित पाळक साहेब किंवा इतर लोक चुकतील, पण देव चुकणार नाही. आणि देवावर माझी प्रीती आहे तर मी येणार. प्रेज द लॉर्ड. हे प्रीतीचं प्रगट आहे प्रियांनो. हे भक्तजनांची ओळख आहे की काही जरी झालं तरी मी चुकवत नाही. आज आपण जर निश्चितच उत्तराखंडकडे गेलो आणि तिकडच्या त्या यात्रांच्याकडे बघितलं, इतकं वादळ आहे, तुफान आहे, तरी देखील लोक त्या पर्वतावर जाऊन आराधना करतात देवाची. माहिती आहे ना तुम्हाला? तिथे गेलेले तीर्थयात्रा करण्यासाठी. का? कारण की त्यांना निश्चितच देव
आणि त्यांच्या देवाच्या बद्दल जी आपुलकी की मेलो तरी चालेल. हजमध्ये लोक जातात, मेलो तरी चालतील तिथे राहणार, आणि आपले लोक कॅज्युअल काहीच नाही, कशाला जायचं जाऊ दे. आणि असं म्हणून ही प्रीती जी आहे ती का थंडावलेली आहे, यामुळे तुमचं भक्त आणि भक्तजनाची ओळख निश्चितच पुसली जात आहे आणि हे देवाला आवडणार नाही. आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला प्रियजन भेटतात की नाही, एक दुसऱ्याला सलाम करतात की नाही, प्रेज द लॉर्ड करतात की नाही तुम्ही, असं करतो. आणि नुसतं हेच करत नाही, आपण इथे ऐकतो माझ्या बहिणीच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, माझ्या भावाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि देवाने ती ऐकली. प्रेज द लॉर्ड. मला आनंद वाटतो. मी टाळ्या वाजवतात ना टाळ्या की नाही वाजवत? नुसतं साबळे सिस्टरच्याच साक्षीवर टाळ्या वाजवतात, बाकीच्या लोकांच्या ह्याच्यावर टाळ्या वाजवत नाही का? साबळे सिस्टर दर रविवारी साक्ष देतात, बाकीचे लोक देत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला माहिती की आम्हाला आनंद वाटतो की माझ्या बहिणीच्या, माझ्या भावाच्या, माझ्या प्रियजनांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं हे माझं काय आहे, ही माझी ताकद आहे, माझा विश्वास वाढलेला, मला आनंद वाटलेला, हे प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. ही प्रीती आहे. हे मोबाईलवरून किंवा ऑनलाईन तुम्हाला ती दिसणार नाही, त्याच्यासाठी मंदिरात यावं लागणार आहे. आणि हे दर्शवतं की मला काय आहे, देवावर प्रीती आहे आणि प्रीतीस्तव मी भक्त म्हणून ओळखला जातो. आणि ही भक्ती तुम्हाला आणि मला दाखवत की वेगवेगळे लोकांचे, गरीब आहे, श्रीमंत आहे, आपण नुसतं गरीबाच्या हाताला हात देतो, श्रीमंताच्या नाही असं आहे का? आपण सगळ्यांच्या हाताला हात देतो, कारण की सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहात. प्रेज द लॉर्ड. आज माझा पेहरावा वेगळा असला, मी आज झग्यामध्ये, तुम्ही वेगळ्या कपड्यांमध्ये, परंतु येशूच्या आगमनाच्या नंतर सगळे बदलून जाणार आहे. सगळ्यांना एक वेगळा जागा देव देणार आहे, आणि पाळकाला वेगळा जागा आणि इतरांना वेगळा जागा आहे का? सर्वांना एकसारखं जाणार आहे. आणि त्यामुळे ख्रिस्तामध्ये सगळे एक आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये मतभिन्नता नाही आहे की बाबा हा जातीचा आहे का, तो जातीचा आहे का, श्रीमंत आहे की गरीब आहे. प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट सुद्धा समोर बसतात ख्रिस्ती, कारण की त्यांना माहित आहे की इथून जेव्हा देव बोलतो माझी पात्रता नाही, मी तिथे बसणार. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब ख्रिस्ती धर्मामध्ये दिसते, आणि ही बाब जेव्हा दिसते तेव्हा तुम्ही त्या मंडळीचे भक्त म्हणून, सेवक म्हणून किंवा मेंबर म्हणून ओळखले जातात. प्रेज द लॉर्ड. ही बाब जर तुम्हाला दिसत नाही, ती देवाची प्रीती, लोकांची प्रीती तुम्हाला मंदिरापर्यंत ओढून घेऊ शकत नाही, तर तुमची प्रीती थंडावलेली आहे. आणि थंडावलेली प्रीती निश्चितच जागृत करण्यासाठी पहिले तर वधस्तंभाची प्रीतीकडे बघावं लागणार. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत, ज्याच्यासाठी आज आपण इथे एकत्र आलोय की देवा तू वधस्तंभावर जगावर एवढी मोठी प्रीती केलेली आहे की आज मी तुझ्याकडे धावत आलेलो आहे, परंतु आता पुढच्या रविवारी मी येणार नाही. सॉरी देवा, आत्ताच मी सांगून देत, मी फार स्पष्ट बोलणारे आहे. मी म्हणते आता मी आले, आता नेक्स्ट ऑगस्ट नंतर काय येतो, ऑगस्ट नंतर काय येतो, सप्टेंबर मध्येच मी येणार. फास्ट बिगीची आहे, 15 ऑगस्ट वगैरे वगैरे खूप सारे झेंडावंदन वगैरे सगळीकडे मी झेंडे लावणार आहे, परंतु देवाच्या मंदिरासाठी मला वेळ नाही. हे सगळी आपली मनोवृत्ती आहे, आपण बोलत नाही, परंतु ही बाब कुठेतरी आम्हाला टोचायला पाहिजे, कारण की ही बाब जर तुम्हाला आणि मला लागत नाही तर त्याचा काही देखील लाभ नाही. आणि यासाठी प्रियानो, पहिले करिंथ याचा 12वा अध्याय आणि 27 वर्षामध्ये संत पौल काय म्हणतो त्याकडे बघूया. 12:27. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव. येस, तुम्ही आणि मी आज परत एक वार तोच वचन इथे आलेलं आहे की तुम्हाला आणि मला त्याचे अवयव म्हणून काम करणं गरजेचं आहे. अवयव आहात म्हणजे माझ्या या हाताला दुखलं तर माझा ह्या हाताला त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. हा हात काम करत नाही तर ह्या हाताला जास्त काम करावं लागतं, बरोबर आहे की नाही? हा पाय माझा लंगडून चालतो तर ह्या पायावर जास्त लोड येणार. ह्या डोळ्यातून कमी दिसतं तर ह्या डोळ्याला जास्त वापर करावा लागेल. ह्या कानातून कमी ऐकतो तर मी म्हणतो ह्या कानाने मी जास्त ऐकतो का? कारण की हे माझं शरीर आहे. मला माहिती आहे एक कमी झाला तर दुसऱ्याला उठावंच लागणार आहे. त्याला सांगायची गरज पडते का की त्याला काही लाज बीज द्यावी लागते का? नाही बाबा तू मेरा काम अभी कर फिर बाद में मैं तेरा काम करेंगा, असं म्हणतो का काय त्या हाताला? कि नहीं अभी 2 महीने में जरा आराम कर रहा हूँ, ये 2 महीने तू काम कर, फिर तू थक गया ना, फिर मैं 2 महीने में ये हात करेंगा. हे सगळं आपोआप घडतं. हे सगळं आपोआप घडतं कारण की ते एक अवयव आहे, एक शरीराशी कनेक्टेड आहे आणि एक शरीर एकमेकांच्या अवयवाला सांभाळून घेतं.
परंतु ते शरीरशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि येशूचं काम करण्यासाठी मंदिरामध्ये येतो आणि ते तुम्हाला जाणून घेणं अतिशय गरज आहे. दुसरा मुद्दा जो आहे की तुम्ही जे आहे ते ख्रिस्ती मंडळीचे किंवा कुटुंबाचे सभासद आहात आणि ते आपला एक केंद्रीय किंवा जीवनापासून जे तुम्ही वेगळे आलेले आहे त्यांना परत एक बार ख्रिस्ताने जोडून त्याच्या रक्ताच्या द्वारे या मंडळीमध्ये एकत्र केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही दूरचे होते, ज्यांना मला ख्रिस्ताची ओळख नव्हती, परंतु मला ख्रिस्ताची ओळख झाल्यामुळे आता मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव म्हणून या मंदिरामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. मी नुसतं इथे प्रभुवचन घेण्यासाठी नाही, तर मी ख्रिस्ताचा अवयव म्हणून काम करण्यासाठी इथे येत आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा की या मंदिरामध्ये किंवा देवाच्या मंदिरामध्ये ती गोष्ट जी आहे की कसं ख्रिस्ती म्हणून जगायचं हे शिकवलं जातं. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना वाटतं बायबल वाचलं म्हणजे मी ख्रिस्ती झालो, मी प्रार्थना केलं म्हणून ख्रिस्ती झाली, असं हे करलं जातं. परंतु त्या व्यतिरिक्त देखील काय काय जबाबदाऱ्या आहे त्या मंडळीमध्येच तुम्हाला करायला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. ऑनलाईन करता येईल का? संसार ऑनलाईन होतो का? होईल का ऑनलाईन? नाही. काही गोष्टी आपण ऑनलाईन करू शकतो, पण सगळंच काही ऑनलाईन होईल का? मी माझा स्वयंपाक पण ऑनलाईन करतो, मी भाजी पण ऑनलाईन करते, मी कपडे पण ऑनलाईन धुते. होईल का असं? जावं लागेल ना पाण्यामध्ये, पाण्यात हात घालावंच लागेल ना, वॉशिंग मशीन चालवावं लागेल ना, तेव्हाच कपडे धुतले जातील. काही गोष्टी तुम्हाला ऑनलाईन होणार नाही. त्याचप्रमाणे या मंदिर जे देवाने उघडून दिलेलं आहे, ज्याचं नाव ख्रिस्ती मंडळी, या मंडळीसाठी अनेक सेवकांच्या प्रार्थना, अनेक लोकांचं डोनेशन आणि देवाची महान मोठी योजनेच्या नंतर ही इमारत देवाने उभारून दिलेली आहे. आणि त्या मंदिरामध्ये देव नियमित भेटतो. आणि त्या मंदिराच्या देवाला भेटण्यासाठी की देवा तुला धन्यवाद असो की मागील अनेक पिढ्यांनी याच्यासाठी श्रम घेतले, रक्त सांडलं, मदत केली, प्रार्थना केली आणि देवा तू आम्हावर कृपा करून हे मंदिर दिलं. आता हे मंदिर मी कधी चुकवणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या आजीने, माझ्या आजोबांनी या मंदिरामध्ये सेवा केली, वाढले, घडले, आज ते प्रभूकडे गेले. या पुढे मी देखील त्याच्या पुढे जाऊन तुझी सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. ही वृत्ती तुमच्यामध्ये काय येत नाही? कारण की तुम्ही आणि मी मंदिराला आपलं अवयव समजत नाही. ज्या प्रकारे मला माझं एक घर आहे, तसं दुसरं घर माझं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. सेकंड होम आपलं मंदिर आहे. आणि एक बाब लक्षात ठेवा की शेवटी जन्माच्या वेळेस आणि जन्माच्या अगोदर पासून पाळक साहेब तुमच्या घराशी कनेक्टेड आहात. मेल्यानंतर पण कोणता तरी पाळक साहेब, कदाचित हा नसेल पण दुसरा असेल, तो तुमच्यासाठी शेवटचं क्रिया करणार आहे. प्रेज द लॉर्ड. काय दुसरं कोणी येणार आहे का? नाही ना. या सगळ्या गोष्टी होण्याचं सुरुवात पण इथून, शेवट पण इथून. मग मधला भाग का गायब होतो? मधल्या भागामध्ये आपण व्यवस्थित न राहिल्यामुळे सुरुवात तर खूप चांगली होते, पण तो शेवट चांगला होत नाही. प्रियांनो, चांगला होत नाही का? कारण की मधला काळ जो होता, ज्याच्यामध्ये तुम्ही चालते फिरते होते, जेव्हा तुम्ही एक नॉर्मल होते, ज्या मंदिरामध्ये तुम्हाला घडवलं, रोवलं आणि वाढवलं त्या देवाने, त्या देवालाचं महत्व तुम्ही जाणून घेतलं नाही. तुम्ही नुसते मंदिराला आले, सभासद म्हणून टाळ्या बाजूला गीतं गायले, निघून गेले, परंतु सेवा म्हणून शून्य आहे. आणि हिशोब सेवेचा घेणार आहे देवा. किती वेळेस टाळ्या वाजवल्या हे विचारणार नाही देव. टाळ्या तर वाजवायच्या आहे, कारण की जे देवाची सेवा करतात ते टाळ्या न वाजवता सेवा करतील असं होईल का? नाही होणार. जे देवाची सेवा करतात ते प्रार्थना न करता देवासाठी सेवा करतील का? होणारच नाही. जे देवाची सेवा करतात त्यांना बायबल माहीतच नाही, कुठे जावा जुना करा कुठे नवा करा, असं होईल का? होणारच नाही. ते तर बेसिकच आहे, ते तर करतीलच. परंतु ते जे आहे, ज्याचा हिशोब देव घेणार आहे, ते तुम्ही आणि मी या मंदिरातून करायसाठी तुम्हाला देवाने लांबून बोलावून या मंदिरामध्ये स्थापिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे कोणाला पण संधी दिलेली नाही. हे तुम्ही विशेष आहात. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे देव म्हणतो, म्हणून मी तुला नेमलेलं आहे. परंतु देवाच्या दृष्टीने आम्ही अमोल, परंतु आमचा देव आमच्यासाठी अमोल नाही. आणि त्यामुळे आम्हाला घरचे लोक महत्वाचे वाटतात, काम आणि व्यवसाय महत्वाचा वाटतो. आणि त्यामुळे ही बाब तुम्ही आणि मी करत नाही. आणि याचमुळे याच 12व्या अध्यायामध्ये 1 कोरिंथीच्या 26व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे बघा. एक जर दुःखी झाला तर सगळ्यांना त्याचं दुःख होतं. आपल्या घरामध्ये हेच होतं की एक जर निराश आहे, एक जर दुःखी आहे, तर आपलं पूर्ण घर डिस्टर्ब होतं. बरोबर आहे की नाही? मुलगा जर आजारी आहे, मुलगा जर दुःखी आहे, तर आई वडील सगळे मुलं भाऊ सगळ्यांना
जेव्हा असं वाटत नाही. एखाद्या ICU मध्ये ऍडमिट आहे ना, आपण खातो पितो का? नाही नाही म्हणा, नाही सॉरी, आमच्या घरी असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही तुमच्या लग्नाला येऊ शकत नाही, वाढदिवसाला. काय मन आमचं लय दुखावलेलं, आम्हाला टेन्शन आहे, आम्ही नाही करू शकत. ही गोष्ट एकदम नॅचरल आहे. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये अनेक जण दुखावलेले आहेत, अनेक जण कष्टी आहे, अनेक जण त्रासलेले. तुम्ही मंदिरामध्ये येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करणं ही देवाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही घरी म्हणता जाऊ द्या मरू द्या ना, त्याचं काय होतंय, आम्ही बसतो, आम्ही नाही जात. नाही चालत तसं. या गुरुवारी चेन प्रेयर होती आणि चेन प्रेयर साठी नुसता पाळक साहेब एकटा व्यक्ती होता जो प्रेयर करायला हजर होता. बोला आता मी एकाचं नाव घेऊन घेऊन प्रत्येकाच्या नावाने मी उभा राहू का? बोला. बायबल वाचायला सुद्धा कोणी व्यक्ती नव्हता गुरुवारच्या दिवशी. आणि हे अशा प्रकारची जर मिनिस्ट्री या मंडळीमध्ये दिसत आहे, तर मला निश्चित वाईट वाटणार की एवढा अनाऊन्स केल्यानंतर सगळं माहीत असताना जर लोक मंदिरात येऊच इच्छित नाही, तर पाळक साहेबांनी चेन प्रेयर पण करायची, पाळक साहेबांनी आळीपाळीने स्तोत्र वाचन, प्रेषितांचं मतांगी पण, क्वायरचे गीते पण पाळकांनी गायचे, संदेश पण पाळकांनी द्यायचे, चेन प्रेयर पण पाळकांनी गायची, सगळं करणार आहे. आणि हे लाजीरवाणी बाब आहे. इंगळे मामा इथे बसलेले, आणि ही लाजीरवाणी बाब आहे आपल्यासाठी की चर्चमध्ये नेमलेले लोक आहे, त्यांना जबाबदारी दिलेली आहे. ते म्हणतात आम्ही जबाबदारी व्यक्ती, आम्ही एल्डर्स आहोत, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहे, आणि त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्ही आणि मी नाही. आणि ही बाब मला रडवते अंतःकरणातून. मी रडतो तर देवाला किती वाईट वाटत असेल की माझे अवयव माझ्यासाठी, विविध लोक जे दुःखी आहे, समस्या आहे, त्यांच्यासाठी महिन्यातून एकदा ठरलेला दिवस आहे तो पण पाळक साहेबांनी ऑनलाईन टाकलेला आहे, तरी देखील मी तयार नाही. मग ह्याची कोणती प्रीती दिसते? आणि ही प्रीती जर थंडावलेली आहे तर देव वचन म्हणतो की मी तुम्हाला तोंडातून ओकून टाकणार. आत्ताच आपण वाटलं ओकून टाकणार आहे. तुम्ही म्हणा पाळक साहेब मला काम होतं. येस, देव पण 24 तास काम करतो. आम्ही 8, 10, 12, 15 घराचं मिळून 17 तास काम करू शकतो, परंतु देव तर 7/24 काम करत आहे. तो तर एक्सक्यूज घेत नाही ना. मग तुम्ही आणि मी कसं एक्सक्यूज घेऊ शकतो? कारण की तुम्ही आणि मी त्या फांद्यांपासून हळूहळू, ह्या फांद्या म्हणून हळूहळू स्वतःला वेगळं करून घेत आहे. तुम्हाला आणि मला प्रीती नाही, आणि प्रीती जर थंडावली आहे, प्रीती जर मंदावलेली आहे, तर तुम्ही आणि मी या दिवसामध्ये येशूपासून दूर चाललेलो आहोत. आणि मग नुसतं काहीतरी मला मिळालं या अपेक्षाने जे येणारे लोक आहे त्यांना काही देखील मिळत नाही. आणि मिळालं तरी ते देहिक आहे, आणि देहिक गोष्टी तुम्हाला स्वर्गीय राष्ट्रात घेऊन जाणार नाही. तुम्हाला पैसे मिळाले तर तुम्ही स्वर्गात जाणार का? तुम्हाला आरोग्य मिळालं तुम्ही स्वर्गात जाणार का? सांगा. नाही. हे तर सगळं शरीरच्या गोष्टी आहे, सगळं इथेच संपणार. मग तुमच्या अशा कोणत्या गोष्टी आहे जे तुम्हाला आणि मला तिथे देवाच्या समोर सिंहासनावर उभा राहत असताना म्हणता येईल की मी खरोखर ख्रिस्ती मंडळीमध्ये राहून देवासाठी काहीतरी केलेलं आहे? इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 16व्या वचनामध्ये, मग मी संपवतो बघा. 5 इफिसकरास पत्र 4:16. वाचायला सापडलं त्यांनी कृपया. पुरवठा करणाऱ्या सांध्यांच्या जोगे, म्हणजे जे शरीरामध्ये जे आम्हाला सप्लाय करणारे जे सर्व काही वेन्स आहेत त्याच्याद्वारे संपूर्ण शरीराची जुळवणूक आणि जमवाजमम असते. यस. आणि ते जे संदेश येतात मस्तकापासून, ते शरीराच्या वेगवेगळ्या अवयवाला संदेश देतात, आणि ते आपापल्या परिमाणे, डोळ्याचं काम वेगळं, पायाचं काम, हाताचं काम वेगवेगळं असं असतं. पुढे यस. परंतु सगळ्यांचं काम एकच आहे की सगळ्यांनी प्रीतीमध्ये वाढावं. कोणावर प्रीती करतो? आम्ही आपल्या शरीरावर प्रीती करतो. आणि आमच्या शरीरावर आम्ही प्रीती करतो तर हात काम नाही करणार असं होणार नाही, पाय आपलं काम करणार नाही असं होणार नाही. ते काम करणार म्हणजे करणारच, कारण की त्याला माहित आहे की मी जर काम केलं तर माझ्या शरीराला आनंद प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड.
यस, हे आनंद प्राप्त होण्यासाठी त्या प्रत्येक अवयवाला काम करावं लागणार आहे. मातेला स्वयंपाक करावा लागणार आहे की पुरुषाला आणि आपल्या नवऱ्याला लेकरांना खायला, कारण ते झाल्यानंतर ती तृप्त होते, समाधानी होते की आज मी जी मेहनत केली त्याचं प्रतिफळ मला मिळालेलं आहे. नवरा देखील पैसे कमवून आणतो, घरी देतो आणि घरामध्ये सर्व काही गोष्टीची परिपूर्णता आहे. नवरा देखील समाधानी असतो की ह्या महिन्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आहे, तर ते मला काय होणार आहे, ते सर्व काही सुखी समाधानाने हा महिना माझ्या जीवनातून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि पाळक साहेब इथे जेव्हा तयारी करून आठवड्यामधून हे संदेश तुम्हाला असं वाटतं की उठलो आणि मी बोलतो कसे, आठवडा महिना माझ्या अगोदरची तयारी आहे आणि इथे कोणीच नाही ऐकायला. 200, 150 ते 200 लोक ऑनलाईन जॉईन असतात. थँक्यू, मी तुमचे आभार मानतो ऑनलाईन वाल्यांचे की 150 ते 200 लोक कंटिन्यू जॉईन असतात आणि मंडळीमध्ये नाही. किती लाजेची गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की ही माझी सेवा विफल आहे, फ्लॉप आहे. कारण की मी ऑनलाईन किती हजारो लोकांना जरी संदेश देते, परंतु जिथे माझी मेन ज्याच्यासाठी माझी नेमणूक झालेली तिथे ते लोकच नाही. आणि हे जर तुम्ही आणि मी बघतात तर हे तुमचं नाही, माझं अपयश आहे. हे माझं अपयश आहे, कारण की इतर लोक जॉईन होण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, परंतु माझे लोक, येशू म्हणतो माझे लोक मंदिरापर्यंत येण्यामध्ये रुची घेत नाही, कारण की ते म्हणतात की त्यापेक्षा इतर गोष्टी मला महत्वाच्या आहे. आणि यासाठी आज मी 5 पैकी 2च मुद्दे घेऊ शकलेलो आहे. आणि पहिला मुद्दा आहे की मला ख्रिस्ती भक्त बनून राहायचं किंवा नाही राहायचं, हा प्रश्न आहे. आणि जर भक्त बनून जर राहायचंय तर नुसतं आम्हाला मंदिराला येणं पुरेसं नाही, पण मंदिराला पण येत नाही, तर मग सगळं काही संपल्या जमाय. आपण त्या फांद्यांप्रमाणे जेणे आपल्या त्या मूळापासून विभक्त होणं आवडलं आहे, आणि त्यामुळे ते काही दिवसात सुकून जातील. आणि सुकलेल्या फांद्यांना अग्नी आहे. सुकलेल्या फांद्याला कोणी सजवून ठेवत नाही, त्यांना अग्नीमध्ये जाळण्यासाठी कामात येतं. आणि यामुळे आज किंवा नेहमी जेव्हा जेव्हा आपण मंदिराला येत नाही आणि आपण घरी बसतो, तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्ताचं हृदय आणि वधस्तंभावर जे त्यांनी तुमचे अधर्म आणि पापामुळे जे अग्नीचा स्पर्श केलेला ते त्याला होत राहतो की माझे मुलं जळणार आहे, हे मला दिसत आहे. आणि नंबर 2च पॉइंट मी आज घेतले की तुम्हाला देवाने लांबून कुठून एकत्र करून या मंदिरामध्ये आणलेलं आहे. देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी हे मंदिर उभं केलेलं आहे. परंतु जर ते मंदिर तुमच्या आणि माझ्यासाठी एकत्र केले तर तुम्हाला आणि मला काय करायला पाहिजे. नेहमी आपण बघतो रस्त्याने जात असताना कोणता पण VIP येतो, तर VIPच्या समोर काय चालतं, एक पायलट गाडी चालते, लाल दिव्याची गाडी चालते. आणि ती लाल दिव्याची गाडी काय करते, रस्ता क्लिअर रस्ता क्लिअर. पोलीस डिपार्टमेंट असतील, कोणी असतील, मग त्याच्या मागे 2-3 गाड्या, मग ते मध्ये कुठेतरी VIP व्यक्ती असतो. बरोबर आहे की नाही. येस, या मंदिरामध्ये अनेकांना देवाने VIPचं काम दिलेलं आहे की ते इतरांचा रस्ता खुला करतात. येस, इथे लोकांना येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. येशू मध्ये ते येते, त्यांना येऊ द्या. आणि हे लोक जे आहे ते संकट, समस्या, ट्रॅफिक ह्याला दूर करत करत त्या लोकांचं आगमन हे खुलं करत असतात. पण VIP लोकच नाहीये, समोर पायलटच नाहीये, तर VIP तर कुठे जाऊन धडकणार, ट्रॅफिक मध्ये कुठे अडकून जाणार, त्याचा नाश होऊन जाणार आहे. हो प्रियांनो, आज अनेक VIP लोक, VIP म्हणजे जे अधर्मात आहे, पापात आहे, ते देवासाठी मौल्यवान लोक आहे. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो 99ला सोडल, मी एकलाच धारायला जाईल. अशा लोकांना देव महत्व देतो, त्यांना तो घेऊन येतो. परंतु पायलट जे आहे, जे मंडळीचे महत्वाचे घटक आहे, ते त्यांना वेलकम करण्यासाठी, आदर्श दाखवण्यासाठी, रस्ता मोकळा करण्यासाठी नाही, तर ते कोणाला कुठे येणार आहे, ते धडकू पळून जाणार आहे ते लोक. आणि ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्हाला एक पायलटचा रोल दिलेला आहे, तुम्हाला एक पुढे चालणारा व्यक्तीचा रोल दिलेला आहे. जे मागे मागे जे आहे हरवलेले दुरवलेले लोक, ज्यांना याद येशू माहित नाही, ते तुमच्याकडे बघून त्यांचा मार्ग खुला होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज आम्ही ते जाणून न घेतल्यामुळे तुमचा आणि माझा मार्ग ख्रिस्तामध्ये बंद करण्याचा दोष आमच्यावर आहे. आम्ही काहीच त्यांच्या समोर आदर्श ठेवत नाही. तुम जैसे हम भी वैसे, तुमको जिधर जाने का हमको भी उधर ही जाने का. दोघे सारखेच येतं, मग कोण पुढे चालला आणि कोण मागे चालला काहीच कळत नाही. त्याच्यामध्ये परिणाम हा होतो की कोणी देखील पुढारी नसल्यामुळे, कोणी देखील आदर्श नसल्यामुळे, कोणी देखील आघाडीवर झाल्यामुळे मंडळीचा नाश होतोय, मंडळीचा नाश होते. एवढ्या वर्षापासून देव म्हणतो जर मंडळी उभी केली, आज देखील त्याच्या महत्वाचे घटक
कामात मागे पडत आहे, वेळेला महत्व देत नाही, मंदिराला ते महत्व देत नाही, तर जे नवीन येणाऱ्यांना काय त्याचं महत्व करणार? त्यांना एकच कळतं, आने का, ताली बजाने का, प्रेयर करने का, निकल जाने का. हे त्यांना वाटतं हीच भक्ती आहे, ह्याच्यामध्येच आशीर्वाद आहे. यस, याच्यामध्ये आहे आशीर्वाद, परंतु तिथपर्यंत नेणारे आशीर्वाद निश्चितच नाही. परत एक बार मी सांगतो, तिथपर्यंत नेणारे आशीर्वाद निश्चितच नाही. हे तुमचे जगिक आणि तात्पुरते आशीर्वाद आहे, जे तुम्हाला या जगामध्येच लाभ देतील. परंतु सार्वकालिक आशीर्वादासाठी, सार्वकालिक देवाची इच्छा योजना जाणून सदा सर्व काळ मी मंदिरामध्ये राहणं. संत आपल्याला माहिती आहे, दावीद राजा देखील म्हणतो की माझा जीव येशूसाठी, परमेश्वरासाठी ताणेला झाला. मी केव्हा जाऊन या देवाचे दर्शन घेईल. तो म्हणतो की मी जगाच्या लोकांपेक्षा माझा देवाच्या मंदिराचं द्वारपाळ होणं देखील मला इष्ट वाटते. कारण की जगातले 100 दिवस जगण्यापेक्षा देवाचा एक दिवस, सहस्त्र दिवसापेक्षा मला देवाचा एक दिवस मौल्यवान वाटतो. प्रेज द लॉर्ड. हे सर्व महत्वाचं आहे की मी आठवड्यातले 6 दिवस विविध ठिकाणी काम केलं, परंतु जेव्हा देवाचा दिवस आला मला ते मौल्यवान वाटतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे मला काय आहे, जे मंदिरात रोवलेले ते माझ्या अंगणात समृद्ध होतील. प्रेज द लॉर्ड. पण आज मंदिरात न रोवल्यामुळे समृद्धी आमच्यामध्ये नाही, समृद्धीचा लाभ आम्हाला नाही. आणि आपण मग कंप्लेंट करतो की पाळक साहेब तुम्ही एवढी प्रार्थना करता, उत्तरच मिळत नाही. आता हे प्रार्थना तो देव ऐकल कशामुळे, कशासाठी? 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढीचे ख्रिस्ती आहोत, परंतु त्यांच्यामध्ये आज देखील ही भावना नाही की मी ख्रिस्ती भक्त म्हणून काय केलेलं आहे. आणि काय करण्यासाठी मंदिरामध्ये येऊन तुमचे असाइनमेंट, तुमची ड्युटीज, तुमचे कर्तव्य हे नुसतं जाणून घेणं पुरेसं नाही, तर ते एक्झिक्यूट करणं, ते कार्यरत करणं महत्वाचं आहे. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आज परत एक वार जरी पावसामुळे मंदिराची ही भक्ती उशिरा सुरू झाली, तरी देखील भक्तजन मंदिरात आले. जे आले त्यांनी वचन ऐकलं, आणि ते वचन जे पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्यापर्यंत आलेलं आहे, ते त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणारं व्हावं असं होऊ दे. ओ येशू, तू आमचा जिवंत देव जो कार्य करतो, आणि आम्ही देखील पित्या कार्यकारी असावं, आम्ही सदोदित निश्चित जागृत आणि पेटलेले असावं, ही तुझी इच्छा आहे. प्रभू येशू मध्ये आज परत एक वार येशू हे वचन आमच्या जीवनामध्ये फलदायी असं कर. आम्ही भक्त म्हणून जर ओळखले जात नाही, तर आमची भक्तीला शून्य अर्थ आहे. आम्हाला जर दुरून तू आम्हाला मंदिरात आणलं आणि आमचे सगळं कुटुंब मंदिराला येत नाही, तर आमच्या या कुटुंबाचा अर्थ एक विश्वासणारं कुटुंब म्हणून शून्य आहे पित्या. परंतु पित्या, जर आम्ही सर्व काही सोडून त्या मारियाप्रमाणे येशू तुझ्या चरणी त्या समय बसतो, जेव्हा येशू येतो, तर आम्ही धन्य आहोत. आणि येशू, तू ज्या प्रकारे मारियाला सांगितलं की तू योग्य वाटा निवडलाय, त्याप्रमाणे आम्हाला तू ॲप्रिशिएट करून म्हणतो, खरोखर या स्त्रीने, या पुरुषाने, या कुटुंबाने योग्य वाटा निवडून घेतलाय, तो तिच्यापासून कदापि हिरावून घेतला जाणार नाही. आज येशू राजा, सैतान व देही गोष्टीमुळे आमचे हे सर्व बंधन हे जे आहे, जे आम्हाला मंदिरापर्यंत येऊ देत नाही, जे मंदिरापासून आम्हाला दूर नेतात, आम्हाला मंदिराच्या या भक्तीपेक्षा आणि सेवेपेक्षा इतर गोष्टीला आम्ही प्राधान्य देतो, या सर्व गोष्टी जर आम्हाला दिसत आहे, तर पित्र्या, तुझं वचन आम्हाला सांगतं की मी तुला ओकून देणार आहे, कारण की तू शीत पण नाही, तू उष्ण पण नाही. ओ राजा, आज आम्ही त्या फांदीप्रमाणे नाही, कारण की पित्या, जे तुझ्याशी कनेक्ट नाही, परंतु जर आम्ही त्याच्यापासून डिस्कनेक्ट झालो, तर ती सुकून जाणार आणि ते अग्नीमध्ये टाकलं जाणार. तर आम्हाला तुझ्याबरोबर जोडायचं आहे, आणि माझी फांदीला फळ देखील यावं, ही माझी अपेक्षा असावी. आज मी जोडलं गेलेलं आहे, येणाऱ्या दिवसामध्ये मी फळ देणार, आणि यासाठी पित्या फलदायी जीवन तुम्हाला दे, अशी मी प्रार्थना करतो. पुढे मेजापाशी येत असताना आमच्या मनाची अंतकरणाची तयारी करण्याकरता आम्ही आज परत एक वार तुझ्या जवळ हेच मागणार आहोत. येशू, आम्ही शपथ वाहणार आहोत की आम्ही देवा दुखवलेला आहे, आम्ही तुझ्या सेवकाला दुखवलेलं आहे, आम्ही पवित्र परमेश्वर त्याच्या उपस्थितीला दुखवलंय, देवा तुझ्या योजनेला दुखवलेलं आहे. आज परत एक वार आम्ही तुला हेच विनतो की तू मला क्षमा कर. आणि मेजापाशी आम्ही येत असताना परत एक वार आम्ही निर्णय घेणार आहोत, आम्ही प्रण करणार आहोत. येशू, या पुढे मी कोणताही गुरुवार, कोणताही रविवार किंवा कोणतीही जबाबदारी जो ख्रिस्त तू मला दिलेली, ती मी कधीच चुकवणार नाही. आणि जर पित्या आम्ही अशा प्रकारे झटून
तुझा शोध करणार आहोत आणि तुझी सेवा करणार आहोत. आम्ही आशीर्वादित ठरणार येशूच्या नावात. आमीन आमीन आमीन. यावेळेस आपण एक गीत गाणार आहोत.